ख्रिस्तात प्रिय बंधू भगिनींनो सलाम. मी ज्या ठिकाणी उभा आहे हे एक तापी नदीचं खोरं आहे आणि तुम्ही बारकाईने जर सर्व दूर जर ऑब्झर्व केलं किंवा निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट समजून येईल की ह्या ठिकाणी या नदीचा आसपासचा असणारा जो संपूर्ण एरिया आहे तो हिरवागार आहे. वास्तविक पाहता ह्या फेब्रुवारीच्या दिवसांमध्ये भुसावळ ह्या भागात किंवा खानदेश आणि उत्तरेचा जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा ह्या ठिकाणी उन्हाची तीव्रता फार लवकर ह्या ठिकाणी आम्हाला जाणवायला सुरुवात होते. पण ह्या ठिकाणी एका विशिष्ट कार्यासाठी म्हणा किंवा एका कामासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो असताना एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी मला जाणवली आणि स्तोत्रसंहिता आणि शुभवर्तमानातली काही वचनं मला आठवली, ती तुमच्या समोर मी ठेवू इच्छितो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे, जे आपल्याला हंगामी फळ देतं, त्याची पानं कधी कोमजत नाहीत, असं देवाचं वचन स्तोत्रसंहिता 1:3 मध्ये आम्हाला बोलताना पाहायला मिळतं. आम्ही नीट बारकाईनं लक्षात घेतलं तर ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आम्हाला दिसतात. काही अंतरावरून मी येत असताना मला सुकलेली झाडं दिसली की जी नदीच्या प्रवाहाच्या खूपच दूर आहेत. पण ज्यावेळेस मी ह्या ठिकाणी ह्या खोऱ्यामध्ये मी उतरलो आणि मी पाहिलं तर ह्या ठिकाणी काही पक्षी मला दिसत आहेत, काही पक्ष्यांचे आवाज ह्या ठिकाणी येत आहेत आणि खूप सुंदर ग्रीनरी ह्या ठिकाणी मला दिसत आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे माझ्या प्रियांनो की ज्या वेळेस आम्ही पाण्याच्या प्रवाहाजवळ आहोत आणि पाण्याचा प्रवाह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याची जमीन जी आहे ती आमची मुळं अधिक खोलवर घेऊन जाण्यासाठी आणि अधिक त्या प्रवाहाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी आम्हाला सहाय्य करतात. सो केवळ हीच गोष्ट नाही, योहानाच्या 7व्या अध्यायाच्या 37 आणि 38व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी पण अशाच प्रकारची वक्तव्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ती वक्तव्य अशी आहेत की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो ना त्याच्यातून जिवंत पाण्याचे झरे किंवा नद्या वाहतील, असं देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं. सो सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही देवाच्या समक्षतेपासून, ख्रिस्ताच्या समक्षतेपासून जितकं दूर जाऊ तितकं आमचं जीवन हे सुकलेलं दिसून येईल, तितकं आम्ही त्या जिवंत पाण्याच्या प्रवाहाशी कनेक्टेड आम्ही राहणार नाही. जितकं आम्ही ह्या पाण्याच्या जवळ आहोत, जितकं आम्ही ह्या प्रवाहाशी कनेक्टेड आहोत, तितका टवटवीतपणा आणि तितका फ्रेशनेस, स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्हमध्ये मी हे बोलत आहे, तितका फ्रेशनेस आम्हाला त्या ठिकाणी जाणवेल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे, जे हंगामी फळ देतं, त्याची पानं कधी कोमजत नाहीत. आम्हाला आज ज्या गोष्टी आमच्या समोर आहेत, सोशल मीडिया आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेशनल स्पीकर्स किंवा मोटिवेशन्स आम्ही ऐकत आहोत, हे सर्व तात्पुरतं आहे. लॉंग टर्मसाठी काय आहे की जो जिवंत पाणी, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं आहे, त्याच्या सानिध्यामध्ये आणि त्याच्या प्रवाहामध्ये आम्ही कनेक्टेड राहणं आणि त्याद्वारे त्याच्या गौरवासाठी स्वतःला उपयोगामध्ये आणणं, हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जगाच्या गोष्टी आमच्यावर लादण्याचा भयानक त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना आम्ही अशा पद्धतीनं स्वतःला आम्ही इक्विप करावं किंवा त्या डिसिप्लिनमध्ये आम्ही आणावं ज्या ठिकाणी आमचं जीवन हे अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. ज्या शांतीच्या शोधामध्ये आम्ही आहोत, मोटिवेशन्स, रील्स, शॉर्ट्स, सोशल मीडिया, वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमं यांच्याकरवी मिळणारा आनंद आणि सॅटिस्फॅक्शन हे तात्पुरतं आहे. जी आंतरिक शांती आम्ही ह्या जगाच्याद्वारे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो,
ती आंतरिक शांती आम्हाला जगातून कधीच मिळणार नाही. कारण येशू स्वतः म्हणतो योहान 14 की जसं जग देतं तसं मी देत नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. शांती असणं याचा अर्थ एका लेखकाने खूप सुंदर म्हटलेलं आहे, पीस डज नॉट मीन दॅट ॲब्सेन्स ऑफ ट्रबल. पीस मीन्स यू हॅव सॉव्हरेनिटी ऑफ द लॉर्ड. देवाचं अस्तित्व माझ्या जीवनामध्ये असणं हे खरं शांतीचं प्रतीक आहे. माझ्या जीवनातल्या आव्हानांना संपुष्टात येणं याचा अर्थ शांती माझ्या जीवनात आली असं होत नाही. आणि म्हणून प्रियांनो, ह्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. काय आम्ही त्या जिवंत पाण्याशी कनेक्टेड आहोत का? त्या प्रवाहामध्ये आहोत का? आणि जर ख्रिस्ताशी आम्ही कनेक्टेड आहोत निस्वार्थपणे, कुठलाही हिडन अजेंडा आमच्या जीवनामध्ये मनामध्ये नाही, तर नक्कीच आम्ही फळ देणार आमचं जीवन आहे आणि आमचं आत्मिक जीवनाची पानं ही कधीच कोमजणार नाही. हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.